महाड इथं चौदार तळे सत्याग्रह दिनाचा 99वा वर्धापन दिन साजरा होतोय। ऐतिहासिक चौदार तळे परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे। या निमित्तानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी तसंच भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत। सिंधुदुर्गमध्ये सध्या व्यावसायिक गॅस टंचाईचा परिणाम आता इथल्या पर्यटन व्यवसायाला सुद्धा बसू लागला। कुडाळमधले अनेक नामांकित हॉटेल्स गॅस अभावी बंद पडले। गॅस टंचाईमुळे व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिक संतप्त झाले। त्यांनी या संदर्भात एकत्रित येत गॅस तुटवड्याबाबत चर्चा केली। युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर तुटवड्याची अफवा पसरत आहेत। अफवेमुळे नागरिक गॅस एजन्सीसमोर बुकिंगसाठी गर्दी करताना दिसतात। गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवडा नसल्याची माहिती प्रशासनाने दिली। हिंगोलीच्या सेनगावमध्ये विजेच्या धक्क्यानं 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। धुरपत इंगोले असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। महावितरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यासह सय्यदपूर इथं मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला। पावसामुळे गहू जमीनदोस्त झाला। त्याचबरोबर रब्बी पिकं सुद्धा खराब झाली। धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या पेरेसपूर परिसरामध्ये गारपीट झाली। यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। वर्ध्यामध्ये शेती हंगामाची सुरुवात झाली। बैलांची पूजा, डाळ पान वाटप आणि शेतातच वर्षभराच्या कामांचं नियोजन करण्यात आलं। पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करत वर्ध्यातल्या शेतकऱ्यांनी नव्या हंगामाला सुरुवात केली। गडचिरोली जिल्ह्यातल्या अबुजमाड सीमेवर पोलिसांनी बंगाळ इथं 24 तासात पोलीस मदत केंद्र उभारले। छत्तीसगड सीमेलगतच्या अतिदुर्गम आणि नक्षल प्रभावित भागामध्ये पोलिसांनी हे मोठं पाऊल उचलल्याचं मानलं जातं। हिंगोलीमध्ये श्री नागनाथ प्रभूची अलंकार महापूजा झाली। सुवर्ण ओम साखळी, सोन्याचा कंठा, पिंपळपान, सुवर्ण कडी, पुतळ्याची माळ, सुवर्ण चौघडे यासारखी आभूषणं घालून नागनाथांची मूर्ती सजवण्यात आली। बीड तालुक्यातल्या करझण इथल्या गावकऱ्यांचा गेल्या 55 वर्षांपासून पुनर्वसनासाठी संघर्ष सुरू आहे। 1972 साली गाव आणि शिवार साठवण तलावात गेले। यावेळी शासनानं गायरान जमीन गावकऱ्यांना राहण्यासाठी दिली। पुनर्वसनासाठी निधी मंजूरही झाला होता, मात्र तो कुठेही खर्च झाला नाही। त्यामुळे गावकऱ्यांनी तलावात बसून आता उपोषण सुरू केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। गारपीट झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। नाशिक जिल्ह्यामध्ये निफाडला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपून काढले। वागदा, वनसगाव, उगाव परिसरात जोरदार गारपीट झाली। द्राक्ष, कांदा आणि गहू पिकांचं मोठं नुकसान झालं। नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। पिंपरी चिंचवडच्या रावेतमधल्या डी.वाय. पाटील कॉलेजजवळ महापालिकेच्या पाईपलाईनमधल्या व्हॉल्व्ह तुटल्यानं वाहतूक खोळंबली होती। त्यामध्ये हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली। अकोल्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली। याचा फळबागांना मोठा फटका बसला। जवळपास 20 ते 25 मिनिटं गारपीट आणि पाऊस सुरू होता। या गारपिटीमुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला। पिंपरी चिंचवडच्या मोरवाडी चौकामध्ये चारचाकी वाहनाला भीषण आग लागली। यामध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली। महापालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजीच्या वनोजा बाग परिसरात मुसळधार पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला। रस्त्यावर आणि शेतामध्ये गारांचे पांढरे शुभ्र थर पाहायला मिळाले। या अवकाळी पावसामुळे संत्रा बागायतदार आणि रब्बी पिकांचं अतोनात नुकसान होण्याची भीती आहे। अमरावतीमध्ये शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। पंचवटी चौकामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ शेतकरी, महिला आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। तसंच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगलीमध्ये गुळाचे सौदे सुरू झाले। बाजार समिती आवारामध्ये पूजन करून सौद्यांना सुरुवात करण्यात आली। मुहूर्ताच्या सौद्याला 4,400 रुपयांचा दर मिळाला। संगमनेर तालुक्यामध्ये निमजगाव इथं गुढीपाडव्याच्या दिवशी श्री बिरोबा महाराज यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली। पहाटेपासूनच पंचक्रोशीतल्या भक्त या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी त्यांनी गर्दी केली। भिवंडीतल्या कशेळीमध्ये फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली। यामध्ये 10 ते 12 दुकानं जळून खाक झाली। यामध्ये शेजारच्या भंगार गोदाम सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। पाचगणीमध्ये नववर्षाच्या स्वागतालाच गारांचा वर्षाव झाला। पर्यटकांनी या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतलाय, मात्र स्थानिकांची यावेळी मोठी तारांबळ उडाली।
इंधन आणि गॅस पुरवठ्यामध्ये तुटवडा असतानाच भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी शहरातल्या व्यावसायिक विक्रम रोडे यांनी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसाय सुरू केला. हॉटेलमधल्या कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून व्यवसाय सुरू केल्याचं रोडे यांनी सांगितलं. परराज्यामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड शहरातल्या तरुणांच्या कारला भीषण अपघात झाला. यामध्ये 3 तरुण जागीच ठार झाले. राजस्थान राज्यातून जाणाऱ्या दिल्ली मुंबई महामार्गावर हा अपघात झाला. सांगली जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं झोडपले. खानापूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गारांचा खच पाहायला मिळाला. द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच पडलेल्या या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. अहिल्यानगरमधल्या पारनेर तालुक्यातल्या ढवळपुरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. हवामान विभागाने 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार काही भागात हलकासा तर काही भागात वादळी पाऊस झाला. काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, भुईमूग आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालं.